नाशिक रोड मुक्तिधाम मैदान शाळा क्रमांक 125 येथे मिलिंद पवार यांच्या आयोजनातून भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संविधान चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं। रविवारी या स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण करण्यात आलं। यंदाचं हे स्पर्धेचं तिसरं वर्ष असून तीनही दिवस अतिशय रंगतदार क्रिकेट सामने खेळवण्यात आले। अंतिम सामन्याप्रसंगी यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, ज्येष्ठ नेते राजू अण्णा लवटे, नगरसेवक सूर्यकांत लवटे, नगरसेवक रमेश धोंगडे, केशव पोरजे, नगरसेवक संतोष साळवे, ज्योती खोले, संतोष कटारे, पिंटू शिंदे, समीर शेख, सागर जाधव, गिरीश मुदलियार, नितीन जगळे आदी उपस्थित होते। यावेळी आयोजक तसेच उपस्थितांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। व तसेच माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या हस्ते आयोजक मिलिंद पवार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। सहकारी आणि ज्यांनी सहभाग घेतला ते सर्व खेळाडू मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। मला वाटतं हे तिसरं वर्ष ना, 3 वर्ष झाले संविधान चषक नावानं हा सामना या ठिकाणी खेळला जातो। नावच सुंदर आहे, जे आपल्या सगळ्यांचं हक्काचं आहे ते संविधान, आणि तो चषक आज ज्या विजेत्याला मिळणार आहे त्याच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे। क्रिकेट खेळत असताना अतिशय चांगल्या पद्धतीनं मी सुद्धा लवकर येऊन बसलो। दोन्ही सामने बघितले, अतिशय चुरशीचे झाले। खेळाडूंनी चांगला रस दाखवला, खेळ दाखवला, त्यांचं सुद्धा अभिनंदन। खेळामध्ये कुठलाही असो, एकच संघ विजेता होतो किंवा एक व्यक्ती विजेता होतो किंवा संघ विजेता होतो, बाकीच्यांना पराजय स्वीकारावा लागतो। आणि क्रिकेट तर विश्वातला सगळ्यात महत्त्वाचा खेळ म्हणून ओळखला जातो। त्यासाठी आपण नाशिककरांनी आणि पंचक्रोशीतल्या क्रीडाप्रेमींनी जो काही सहभाग दाखवला त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। नवीन खेळाडू तयार करा, चांगलं नाव आपलं नाशिकचं उज्ज्वल होईल अशा प्रकारचा प्रयत्न करा। आजच वर्तमानपत्रामध्ये वाचलं की महाराष्ट्राच्या टीममध्ये नाशिकचे 3 खेळाडू सहभागी झालेले आहेत। ही आनंदाची बाब आहे। अशी एखादी बातमी जेव्हा छापून येते तेव्हा आम्हाला सुद्धा अभिमान वाटतो की आमच्या नाशिकमध्ये नुसतं राजकीय क्षेत्रात नाही तर खेळाच्या क्षेत्रात सुद्धा मुलं प्रावीण्य दाखवतात। हा आमच्या दृष्टीनं अभिमानाचा भाग आहे आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संविधान चषकाचा अंतिम सामना खेळवण्यात आला। त्यानंतर विजेत्या संघास मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। प्रथम पारितोषिक 21,000 व चषक, द्वितीय पारितोषिक 11,000 व चषक, तृतीय पारितोषिक 7,000 व चषक असे पारितोषिकाचं स्वरूप होतं। यावेळी मॅन ऑफ द मॅच, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर अशी पारितोषिक देण्यात आली। यावेळी आकर्षक असे चषक खेळाडूंना देण्यात आलं। यावेळी ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती। ही क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आयोजक मिलिंद पवार यांचं मार्गदर्शन व राजधानी सांस्कृतिक कला व क्रीडा मित्र मंडळाचे मोलाचे सहकार्य लाभले। अतिशय रंगतदार व उत्साहपूर्ण वातावरणात या स्पर्धेचा समारोप करण्यात आला। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक रोड।